कवितेचे आपल्यावर जे संस्कार आहेत त्या संस्काराची सुरुवात आपण शाळेतल्या कवितेपासून होते असं म्हणायला काही हरकत नाही. मी गावाकडच्या शाळेत वाढलो आणि गावाकडच्या शाळेची जी ओळख असते की एका सुरात अख्खा वर्ग कविता म्हणतो, त्या सगळ्या वर्गाचे किंवा त्या सामुदायिक कविता म्हणण्याचे इतके संस्कार आहेत. आणि मला असं वाटतं की आमच्या अगोदरची सगळी पिढी ह्या अशा संस्कारातून वाढली. त्याच्यामुळे देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, उठा उठाची उतई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही, लाडकी बावली होती माझी एक, मिळणार कधी ना शोधून दुसऱ्या लाख, अशी कविता. किंवा क्षणोक्षणी पडे उठे परिबळे उडे बापडी, सुखे पथई घेऊनी क्षणिक दृष्टीला झापडी, अशी कविता नावा टिळकांची. किंवा शराला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ, अशी त्या श्रावण बाळाची माती सांगणारी कविता. किंवा नंतर मग हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे, किंवा या बाळानो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. ह्या अशा सगळ्या कवितांचे परिणाम किंवा या सगळ्या कवितांचा प्रभाव आपल्यावर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कवितेनं दिलेली पहिली शिकवण अशी आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या मनातलं असं जरा जवळून जाऊन ऐकायला लागता. मला नेहमी अलीकडे असं वाटतं की जी लोक दुसऱ्यांचं ऐकत नाहीत, दुसऱ्यांकडे लक्ष देत नाहीत किंवा दुसऱ्यांचं त्यांना महत्त्वाचं वाटत नाही, याचं कारण ह्या मराठी शाळांच्या मांडवाखालून ते गेलेले नसतात. इंग्रजी शाळांना आपला काय विरोध असण्याचं कारण नाही, ज्यांना इंग्रजी शिकावं असं वाटतं त्यांनी शिकावं, पण त्याच्यामुळं ते कुठल्या गोष्टीला मुकतात ते ह्या गोष्टीला मुकतात. हे असं जे आपलं मराठी पण कवितेमध्ये रसरसून सामावून गेलेलं आहे, ते जर का तुमच्या वाट्याला आलं नाही तर मग फार कठीण असं पुढे होऊन जातं. मला जेव्हा कविता नावाची गोष्ट मनामध्ये येते तेव्हा मला अनेक कविता पटकन मनामध्ये येतात. म्हणजे उदाहरणार्थ आमचा प्रशांत असणारे नावाचा मित्र आहे, अकोल्याचा मित्र आहे. त्यांनी आईवर फक्त 6 ओळीच लिहिलेल्या आहेत, पण या 6 ओळीमध्ये आई नावाच्या गोष्टीची जी कुचंबणा होते घरामध्ये ती इतकी नेमकेपणाने त्यांनी लिहिलेलं आहे. तो म्हणतो की मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले अगं वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. वडील म्हणाले वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली, रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली, आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली, आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. मला असं वाटतं की कवितेनं जे सांगायचं इतकं नेमकं सांगायचं आहे ते इतकं छान ह्या प्रशांत असणाऱ्याला कळलं आहे की तो इतक्या ओळीमध्ये सगळा त्याचा कवितेचा सगळा प्रभाव आणतो किंवा त्याला जे नेमकं सांगायचं आहे ते आणतो. अशा 4-4 ओळींच्या कवितांचं मी तुम्हाला सांगायचं ठरवलं तर इतक्या कविता सांगता येतील. उदाहरणार्थ आमचे सदानंद मोरे नावाचे कवी मित्र आहेत, त्यांनी एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की मला प्रेझेंट द्यायचा तुझा हट्टच असेल तर मला असं कॅलेंडर दे ज्यामध्ये माझे हरवलेले दिवस सापडतील, ज्यामध्ये माझे हरवलेले दिवस सापडतील. आता किती प्रभावी हे सगळं म्हणणं आहे. सुरेश भटांच्या 4 ओळी मला नेहमी पाठलाग करत येतात. कवितेची व्याख्याच त्यांनी सांगितलेली आहे. ते असं म्हणतात की इथे दाट छायांतुनी स्पंदनांच्या तुझ्याशी लपंडावा मी खेळतो, इथे दाट छायांतुनी स्पंदनांच्या तुझ्याशी लपंडाव मी खेळतो, जीवाच्या अशा श्रांत वेळी कळेना तुला शोधतो की मला शोधतो. कवितेची किती सुंदर व्याख्या आहे की लोकांना असं वाटतं की माणूस दुसऱ्यामध्ये काहीतरी शोधत असतो, पण खरं तर शोध चाललेला असतो त्याचा स्वतःचाच. अशाच पद्धतीच्या ओळी मग ग्रेसच्या आहेत. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. आणखीन एक ग्रेसची कविता आहे. त्या कवितेमध्ये ग्रेसच्या सगळ्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुम्हाला कळतो. त्याने असं लिहिलेलं आहे की तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, तुला पाहिले मी इथे दाट छाया तुनी
इथे दाट छायातुनी रंग गळतात, या वृक्षमाळेतले सावळे हे तुला पाहिले मी. तर सतत ग्रेस त्याच्या आईला, त्याच्या प्रेयसीला पाहत असतो आणि तो कसा पाहतो, काय नेमकं त्याच्या नजरेच्या लेन्समध्ये आहे, हे सगळं या कवितेमध्ये आहे.